लेकिन कई कारणों की वजह से मैच बिल्कुल 2021 के नए सीजन में आपके सामने पेश होती हुई। संकेत मुरबी टीम के खिलाड़ी संकेत आइए हमारे कमेंट्री बॉक्स में संपर्क कीजिए। हमारे इस टूर्नामेंट के लाडले आयोजक संगम और चिंतामणि आपको यहां से इनवाइट करें तो आपसे गुजारिश करेंगे आइए मंच पर। तो यहां पर चलते हैं 2021 में नई उम्मीद लेकर स्वर्गीय सुरेश बॉस के इनके स्मरणार्थ जय हनुमान क्रिकेट क्लब पाली इनके अर्थ से ये टूर्नामेंट आप देख सकते हैं। कल पहला दिन था बी पोल से। ए पोल से बात करेंगे तो पृथ्वी 11 धारावी टीम सुपर 8 में क्वालिफाई हुई है और सी पोल में से आप बात करेंगे तो गांवदेवी 11 आजीवली टीम सुपर 8 में क्वालिफाई हुई है। आज भी यहां पर देखेंगे जिस तरीके से पहला मुकाबला काफी खतरनाक बल्लेबाजी सर्विस की हमें देखने को मिली और तब एक मुकाबले में पहला अर्धशतक ठोका। तो यहां पर चलते दूसरे मुकाबले के लिए टॉस सिक्का उछला आयान युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव टीम की तरफ और पहले फील्डिंग करने का फैसला। पहली गेंद कट करने की कोशिश विकेट कीपर के द्वारा अच्छी फील्डिंग होती हुई और यहां पर गेंदबाज मयूर फड़के ने अपनी शुरुआत काफी अच्छी करते हुए आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंत फडके यांची पावनभूमी असलेला संघ आपण या ठिकाणी पाहू शकाल। टॉस यहां पर जीता जरूर नांदगांव टीम ने लेकिन पहले बल्लेबाजी का न्योता देते हुए जवाबी हमला प्रदीप मुकादम कप्तान पवन टकले ये प्रारंभिक जोड़ी इस वक्त आती हुई। लंबे कद के गेंदबाज है मयूर पहली गेंद के ऊपर दिखा दिया कि यहां पर बल्लेबाजों को रोक सकेंगे। शॉर्ट आर्म पुल करने की कोशिश डीप में यहां पर फील्डर दौड़ते हुए तब तक एक रन पूरा दूसरे की कोशिश फील्ड करे यहां पर गुड रनिंग बिटवीन द विकेट तेजी के साथ 2 रन यहां पर चुरा लिए और इसी 2 रनों की मदद से अपने पारी का आगाज करती हुई श्रीराम 11 शिरडोन टीम और बल्लेबाज प्रदीप मुकादम ने अपना खाता खोला और टीम का बढ़ता हुआ स्कोर है इस वक्त बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 2 रन। खतरे की घंटी है गेंदबाजों के लिए जिस तरीके से पहले मुकाबले में लगभग 90 का आंकड़ा पार किया था वाईसीसी हर्षले 11 जय दुर्गा मुरबी 11 टीम के बल्लेबाजों ने और क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी यहां पर वो बल्लेबाजी देखने को मिलेगी। ऑन साइड में मिड विकेट में खिलाड़ी वहां पर मौजूद है तब तक एक ही रन मुकम्मल होता हुआ एक के साथ दोनों बल्लेबाज यहां छोर बदलते हुए और टीम का बढ़ता हुआ स्कोर है 3 रन। शुरुआत सटीक देना चाहते हैं पॉजिटिव थिंकिंग के साथ राइट स्टार देने की कोशिश श्रीराम 11 शिरडोन टीम की ओर से और इस सीजन में सन सिटी ट्रॉफी विघ्नहर्ता कोंबड़भुजे जिनके मैदान के ऊपर ये ट्रॉफी श्रीराम 11 शिरडोन टीम घर लेकर आई थी और वहां से अपने इस सीजन की पहली ट्रॉफी जरूर ली थी। तो यहां पर देखेंगे काल भैरव चिंचपाड़ा के मैदान के ऊपर किस तरीके से क्रिकेट इनकी टीम की ओर से देखने को मिलेगा। मारना चाहते थे कवर्स के ऊपर से गेंद जाती शॉर्ट स्क्वायर लेके ऊपर से फील्डर दौड़ते हुए पीछे तब तक कप्तान पवन टकले ने अपना खाता खोला और इसी के साथ श्रीराम शिरडोन 11 टीम का स्कोर बनता हुआ 5 रन बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर। सटीक शुरुआत गेंदबाजी की बात करेंगे मयूर ने तारीफ काबिल गेंदबाजी हालांकि पावर प्ले का ओवर है लेकिन इस पावर प्ले के ओवर में अभी तक गेंदबाजी की बात करेंगे जबरदस्त गेंदबाजी करते हुए कोई भी मौका नहीं दिया बल्लेबाजों को यहां पर बड़ा स्ट्रोक के लिए और पावर प्ले का ओवर यहां पर महंगा साबित हो। यहां पर मौका बनेगा विकेट कीपर गेंद के नीचे और इसी के साथ बल्लेबाज कप्तान पवन टकले के पारी का अंत होता हुआ पहला बड़ा सदमा श्रीराम 11 शिरडोन टीम को। भगवे वादल आले घेऊन भगवे आमची माती देव येतोया देव येतोया देव येतोया दैवत छत्रपती भगवी झाली आमची धरती। प्रवीण मैदानाच्या आतमध्ये प्रदीप मुकादम हा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थानं बहुचर्चित रायगड प्रीमियर लीग मध्ये आदित्य 11 काशीद या संघाचे ते संघ मालक देखील आहेत आणि त्या टीमचे टीम मेंबर्स देखील आहेत आणि त्यांचे संघनायक आहेत सुशांत मोगल एक चांगले असे खेळाडू आणि त्याचबरोबर चांगले असे पॅकर म्हणून प्रदीप मुकादम यांची ओळख मैदानाच्या आतमध्ये। बिल्कुल रोशन बड़ा प्लेटफॉर्म है रायगढ़ प्रीमियर लीग इन युवा खिलाड़ियों को और जिस तरीके से कई सारे खिलाड़ियों को मौका मिला है मौके का फायदा जरूर उठाएंगे और आने वाली 2 तारीख से रायगढ़ प्रीमियर लीग का महासंग्राम आपके सामने पेश जरूर होगा। तो यहां पर देखेंगे पहला विकेट बड़ा मैदान से बाहर लौटता हुआ आखिरी गेंद इस मैंडेटरी पावर प्ले की तारीफ काबिल गेंदबाजी चल रही है मयूर फड़के की ओर से और यही तो खासियत है आयन मोबाइल शॉप युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव टीम के गेंदबाजों की। जब भी गेंदबाजी करने के लिए मैदान में उतरते हैं तो 100% परफॉर्मेंस रहता है इनके गेंदबाजों का। तो यहां पर ये गेंदबाजी बिल्कुल कसी हुई होती हुई और पहली ओवर में झटका देती हुई श्रीराम 11 शिरडोन टीम को। तो नए बल्लेबाज आते हुए बल्लेबाजी के लिए अंकित वाजेकर और स्ट्राइक एंड पर नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है प्रदीप मुकादम जो अभी तक अपने टीम के लिए पहले पावर प्ले में 3 रन बना चुके हैं। तो आखिरी गेंद होगी इस बैटिंग पावर प्ले की फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करते हुए मिड विकेट और लॉन्ग ऑन ये ऑन साइड में 2 खिलाड़ी इस वक्त रखते हुए
छोटी गेंद थी, यहां स्क्वायर लेग के ऊपर से खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन गेंद यहां पर जाती हुई सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाद अंपायर का इशारा यहां पर आता हुआ 4 रन, और इसी 4 रनों की मदद से पहला बैटिंग पावर प्ले समाप्त हो चुका है। और पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद श्रीराम शिरडोन 11 टीम का स्कोर है 1 विकेट के नुकसान के ऊपर 9 रन। स्वराज्यासाठी लढले माऊले, परवाना केली जीवाची. हिंदू स्वराज निर्माण केली ही कहाणी त्या राजाची, ही कहाणी त्या राजाची. हे झाला न कधी होणार नाही, एकच राजा शिवाजी झाला न. तो बिल्कुल यहां पर 9 रन टोटल स्कोर कार्ड पर बनते हुए हमारे साथी स्कोरर देख सकते हैं उमेश भोईर, मैन फ्रॉम चिंचपाड़ा, एक जबरदस्त स्कोरर की भूमिका अक्सर निभाते हैं, और खास करके मुंबई बिग बैश के टूर्नामेंट में जिन्होंने काफी अच्छी स्कोरिंग जिनके माध्यम से आपने देखी थी। तो यहाँ पर पावर प्ले हुआ समाप्त, अच्छी शुरुआत कहूंगा फिर भी बल्लेबाजों की ओर से। हालांकि शुरुआती ओवर जो रहते हैं वो काफी अच्छे रहते हैं, और यहाँ पर बल्लेबाजों को काफी मौका दिया जाता है, लेकिन यहाँ पर काफी अच्छा कमबैक किया मयूर फड़के ने। तो फील्डिंग फिर से एक बार सिंगल जरूर, चौका जरूर मिला था आखिरी गेंद के ऊपर, और उसके बाद चौकों के साथ स्ट्राइक पर नए बल्लेबाज। ओवर समाप्ति होने के बाद आते हुए प्रदीप मुकादम हालांकि पहले सलामी बल्लेबाजी के लिए आ चुके हैं। उम्मीदें होंगी इनसे कि जिस तरीके से पहले मुकाबले में 90 का आंकड़ा पार किया है, तो कम से कम पहले बल्लेबाजी करते वक्त आयन मोबाइल शॉप युवा स्पोर्ट्स नामगांव टीम के खिलाफ कम से कम यहां पर 60-70 का लक्ष्य रखना इन 5 ओवरों में बहुत ही इंपॉर्टेंट होगा। गेंदबाज तैयार, पहली गेंद मनीष फड़के की, लेग स्टंप से बाहर जाती हुई गेंद, अंपायर का व्हाइट बॉल का करार, व्हाइट के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई, और टीम का बढ़ता हुआ स्कोर है 10 रन। सोचो रोशन पाटिल प्रति ओवर 10 भी बना पाएंगे तो 50 का आंकड़ा आसानी के साथ छू जाएगी। और जिस तरीके से नांदगांव टीम की बल्लेबाजी हम देखते हैं, वैसी घातक गेंदबाजी श्रीराम 11 शिरडोन टीम में मौजूद है, क्योंकि चाइनामैन ब्राइट हॉक जिस तरीके से गेंदें फेंकते हैं, बिल्कुल लेग स्पिन का एंगल पकड़ के कब गेंद अंदर की तरफ आती है, बल्लेबाज को अचंभित करने वाला ओवर आपको जरूर देखने को मिलेगा। यहां पर मिस टाइमिंग स्ट्रोक हवा में जरूर थी, विकेट कीपर गेंद तक नहीं पहुंच पाए, तब तक यहां पर सुरक्षित रहे खिलाड़ी। 1 रन मुकम्मल, 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 1 विकेट के नुकसान के ऊपर 11 रन। थोड़ी सी दबाव में बल्लेबाजी जरूर नजर आ रही है प्रदीप मुकादम की ओर से। हालांकि पहला विकेट 0 पर लौटा, 2 रनों के ऊपर लौटा था बल्लेबाज पवन टकले। हालांकि कप्तान टीम के कुछ नहीं कर पाया आज अपने टीम के लिए, काफी आक्रामक इरादे के साथ यहां पर आए थे, लेकिन सिर्फ 2 रन बनाया अपने टीम के लिए। और उसके बाद इन एट नंबर 3 वन डाउन के पोजीशन पर लेफ्ट हैंड बल्लेबाज अंकित वाजेकर, जिन्होंने चौकों के साथ अपने पारी की शुरुआत की है, तो यहां पर इनकी निगाहें जम जाएगी, इसमें कतई संदेह नहीं है, लेकिन रुकना होगा। जिस तरीके से विकेट गिरा है शुरुआती ओवर में, अब यहां से 3 ओवर तक आपकी एक अच्छी साझेदारी की जरूरत श्रीराम 11 शिरडोन टीम को जरूर होगी। बाउंस दिया था इस गेंद के ऊपर, कट मारने की कोशिश, गेंद तक पहुंचे थे जरूर, लेकिन संपर्क नुमाई छोड़ नहीं दिया विकेट कीपर के दस्तानों में। हालांकि शक की बुनियाद से देखा था अंपायर की तरफ, लेकिन यहां पर डॉट बॉल की समाप्ति होती हुई। देखिए वन डाउन के खिलाड़ी है, रिस्क तो उठाने होंगे, विकेट बचाना भी है, लेकिन आखिर करे भी तो क्या करे। यहां पर उसी दिशा में ऐसा लग रहा है कि एक्शन रिप्ले देख रहे हैं, क्या जबरदस्त गेंद टेक ऑफ होने के बाद उछाल मिला, और ये बाउंसर गेंदें हैं, अक्सर इन बल्लेबाजों को परेशान करती है। और यहां पर ऑफ स्टंप से काफी भीतर से गुजरती हुई ये दोनों भी गेंदें बैट्समैन अंकित वाजेकर को मात्र संभ्रमित करते हुए डॉट बॉल की यहां पर समाप्ति होती हुई। देखते देखते 3 गेंदों का खेल यहां पर समाप्त हो चुका है। पहली गेंद वाइड आई थी, उसके बाद लाजवाब कमबैक मनीष फड़के की ओर से। स्लोवर किया था इस बार, लेकिन ऑफ स्टंप और भी छोड़ती हुई, ज्यादा बाहर जाती हुई, अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल, दूसरी वाइड। क्योंकि जिस तरीके से आप देख सकते हैं ढोंगराचापाड़ा 11 टीम की गेंदबाज है मयूर, बिल्कुल इसी तरह की गेंदबाजी करते हैं, कभी तेज गेंदें कभी स्लोवर गेंदें, लेकिन कब किसी वक्त गेंद फेंकनी है यह भी बहुत जरूरी होता है। 3 गेंदें तेज फेंकी, लेकिन यह स्लोवर गेंद थी जहां पर मुश्किलें पैदा होती हुई। लेग स्टंप छोड़ा इस गेंद ने, और एक वाइड, तीसरा वाइड आता हुआ। देखिए क्रिकेट है, वाइड गेंदें गिरती जाएगी, लेकिन इसका मतलब यह नहीं कि आप लगातार वाइड गेंदें फेंकते जाए, क्योंकि रोकना होगा। जो 6 गेंदों का एक ओवर होता है, उनमें से 3 गेंदें तो इस गेंदबाज ने वाइड फेंकी है, और एक्स्ट्रास की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई यहां पर 13 रन। थोड़े से लड़खड़ाती हुई पारी
जरूर नजर आ रही है। इनर एज लगा है बल्ले का, अंदरूनी किनारा लगता हुआ फील्डर वहां पर मौजूद है। तब तक 1 रन 1 के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल 14 रनों के ऊपर। पारी में चौकों की बात करेंगे तो अभी तक सिर्फ एक ही चौका लगा है, जो पहला बैटिंग पावर पे जब खेल रही थी बल्लेबाजी करते वक्त प्रदीप मुकादम ने, अंकित वाजेकर ने मात्र वो चौका लगाया था। उसके बाद लगभग देखा जाएगा तो यहाँ पर 10 गेंदों का खेल समाप्त होने के लिए आ रहा है और मात्र कोई भी छक्का यहाँ पर नहीं मिल पा रहा है। संघर्ष दोनों टीमों को करना होगा, लेकिन पहले बल्लेबाजी करते वक्त एक सेट टारगेट जिसे कहा जाता है, उससे टारगेट जरूर रखना होगा श्रीराम 11 शिरडोन टीम के बल्लेबाजों को। प्रदीप मुकादम अभी तक शांत स्वभाव से यहां पर बल्लेबाजी करते हुए, लेकिन इस बार पहले ही पड़ा था कि गेंद स्लोवर करेंगे और इस बार लॉन्ग ऑन काउ कॉर्नर के ऊपर से जाता हुआ प्रदीप मुकादम के बल्ले से बेगिट 6 रन। तो ये होता है प्रेशर। 3 गेंदें वाइड फेंकी और उसके बाद स्लोवर गेंद करने की कोशिश की थी और इस बार लंबा छक्का जड़ दिया बल्लेबाज प्रदीप मुकादम ने। राइट आर्म ओवर द विकेट से मनीष पड़ के तैयार होते हुए, पटकी हुई गेंद थी, मौका बनेगा, डीप में फील्डर वहां पर मौजूद है और इसी के साथ बल्लेबाज प्रदीप मुकादम के पारी का अंत होता हुआ, बड़ा झटका मिलता हुआ दूसरा ओवर यहां पर समाप्त होता हुआ। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 2 विकेट के नुकसान के ऊपर टीम की रन संख्या बनती हुई 10.00 के औसत से 20 रन श्रीराम 11 शिरडोन टीम। यूपी वाल्यांची ना एमपी वाल्यांची, बिहार वाल्यांची ना बंगाल वाल्यांची राजधानी, राजधानी मराठमोळ्यांची, खरी मुंबई आहे। तो बिल्कुल वाईसीसी हर्षरी 11 जय दुर्गा मुरबी टीम के कप्तान से हम गुजारिश करेंगे कि आपको यहां पर कहीं नहीं जाना है, इसके बाद तुरंत मुकाबला आपका खेलना है और सुपर 8 में एक टीम को क्वालिफाई करना है। तो गुजारिश करेंगे हम मुरबी टीम के कप्तान को कि आप कहीं मत जाइए, आपका मैच तुरंत खेला जाएगा। तो 2 ओवर का खेल यहां पर समाप्त हो चुका है। 10.00 के औसत से 20 रन टोटल स्कोर कार्ड पर बनते हुए। हालांकि जबरदस्त गेंदबाजी अब तक चलती हुई बात करेंगे तो यहां पर नांदगांव 11 टीम के गेंदबाजों की ओर से लाजवाब कमबैक, विकेट जरूर दिलाई है, लेकिन जिस तरीके से बैटिंग पावर पे यहां पर समाप्त होनी चाहिए वो बैटिंग पावर प्ले बिल्कुल अच्छे तरीके से यहां पर समाप्त होते हुए। गेंदबाजी में बदलाव, सेकंड स्पेल में फिर से एक बार टीम की ओर से तीसरा और व्यक्तिगत दूसरा गेंदबाज मयूर फड़के अपने नाम पर गेंदबाजी की कमान संभालते हुए। पटकी हुई गेंद थी, पॉइंट के ऊपर से मारने की कोशिश, फील्डर से पहुंच से दूर होती हुई, 1 बाउंस ओवर द रोप, अंपायर का इशारा, 4 रन। तिथे दुनिया न्यारी, सागर किनारी के गावलय वारी, प्रेमाची गाय तिथे दुनिया न्यारी, जिथे झोमतो या गारेवारा, जिथे झोमतो या गारेवारा, चल जाऊ समिंदेरा, गपोरी चल जाऊ समिंदेरा, चल जाऊ समिंदेरा, गपोरी चल। तो प्रतीक वाजेकर ने आते ही चौकों के साथ अपने पारी की शुरुआत, प्रतीकेश वाजेकर जिस तरीके से बात करेंगे, ये खिलाड़ी 400 के स्ट्राइक रेट से खेलना यहां पर पसंद कर रहा है, तो सोचो आक्रामक इरादा जरूर अपनाएंगे। हवा में खेला हुआ स्ट्रोक, मिड ऑफ का खिलाड़ी पीछे दौड़ता हुआ, लेकिन लॉन्ग ऑफ गेंद के नीचे कवर्स के लिए चेतन आए थे। शायद कॉल सही नहीं था दोनों खिलाड़ियों के बीच में, यहां पर मौका बन सकता था, लेकिन तब तक बल्लेबाजों ने 2 रन चुरा लिए। 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर तेजी के साथ आगे, टोटल 26 रनों के ऊपर। बैटिंग जबरदस्त अब नजर आती हुई, जानते हैं यहां पर विकेट बचाए, अब 8 विकेट बचाई इनके खेमे में, तो ऐसे हालातों में बची हुई कुछ गेंदें होंगी, उन गेंदों के ऊपर मात्र कड़े से कड़े प्रहार इस मिडिल ऑर्डर्स के बल्लेबाज की ओर से जरूर की जाएगी। अलोंग द कारपेट स्ट्रेट टू द लॉन्ग ऑन कि क्षेत्र में फील्डर वहां पर मौजूद है, थोड़े से मिसफील्ड करते हुए चूके नहीं दोनों बल्लेबाज, इस मिसफील्ड का फायदा लेते हुए आसानी के साथ 2 रन मुकम्मल किए। प्रतीक उद्दार यहां पर देख रहे हैं कि किस तरीके से खराब फील्डिंग का प्रदर्शन अब तक आयन मोबाइल शॉप युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव टीम के गेंदबाजों की ओर से यहां पर चल रहा है। 2 रन पूरे किए, 2 रनों की मदद से अब स्कोरबोर्ड आगे बनता हुआ 28 रन। सोचो बच्ची कुछ गेंदों में 22 रन बना पाती है तो 55 का टारगेट सेट रहेगा शिरडोन टीम के बल्लेबाजों के। और से मिस टाइमिंग स्ट्रोक, टॉप एज लगा है 2 फील्डर गेंद के नीचे, और यहां पर भी और एक गलती हुई, खराब क्रिकेट खेली जा रही है। आयन मोबाइल शॉप युवा स्पोर्ट्स 11
नांदगांव टीम के खिलाड़ियों की ओर से जीवनदान मिलता हुआ। सोचो ये जीवनदान अगर आने वाली घड़ियों में गेंदबाज के लिए खतरे की घंटी होगी, और ऐसे हालातों में कैच छोड़ना, मैं कहूंगा गेंदबाजों के ऊपर बिल्कुल मार खाना, इसी तरह का ये फील्डिंग का स्तर आपको नांदगांव 11 टीम की ओर से नजर आ रहा है। 1 रन मुकम्मल, 1 की मदद से टीम की रन संख्या बनती हुई 29, लॉस ऑफ 2 विकेट। स्ट्राइक इन पर बैट्समैन अंकित वाजीकर यहां पर आते हुए, तो देखेंगे किस तरीके से क्रिकेट अब बची कुची गेंदें होंगी। टोटल 8 गेंदों का खेल, 14 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है, और ऐसे हालातों में मजबूत स्थिति नजर आती हुई श्रीराम 11 शिरडोन टीम के बल्लेबाजों की ओर से। यार्कर स्विंग एंड मिस, विकेट कीपर के दस्ताने में डॉट बॉल की समाप्ति होती हुई 30 तर्रार गेंद फेंकी थी, और इस बार अंकित वाजेकर मात्र इस गेंद को परख नहीं पाए, तब तक डॉट बॉल की समाप्ति होती हुई। तीसरा ओवर प्रगति पथ पर है। ऐसे हालातों में गेंदबाज मयूर ने पहले पावर प्ले में रन दिए थे 9, सेकंड ओवर में मनीष ने रन दिए थे 11, और फिर से एक बार तीसरे ओवर में सेकंड स्पेल में थोड़ी सी महंगी गेंदबाजी, हेलीकॉप्टर लैंड किया सीधा कमेंट्री बॉक्स में, अंपायर सैंडी पालकर का इशारा, इट्स आउट ऑफ द पार्क। 6 रन, और इसी 6 रनों की मदद से ओवर नंबर यहां पर तीसरा हुआ कंप्लीट, एक महंगे ओवर की समाप्ति, और इसी के साथ 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर टीम की रन संख्या है 35, 2 विकेट के नुकसान के ऊपर श्रीराम 11 शिरडोन टीम। शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा, सुखात सारी प्रजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा। थैंक यू डीजे। तो बिल्कुल यहां पर 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। गेंदबाजी में हालांकि परिवर्तन करते हुए टीम के मेन बल्लेबाज प्रतीक उद्दार के ऊपर कप्तान ने जिम्मेदारी अधिकाई, और ऐसे हालातों में देखेंगे जिस बल्लेबाज को 2 जीवनदान मिले हैं, प्रतीकेश मुकादम बल्लेबाजी के मार्ग पर है। प्रतीकेश वाजेकर माफ कीजिएगा, काफी अच्छे बल्लेबाज के तौर पर हमेशा नवाजा गया है, हालांकि 2 जीवनदान जरूर मिले हैं, और 2 जीवनदान के आधार पर अभी तक यहां पर बल्लेबाजी करते हुए चलिए स्थिति बहुत मजबूत है। 35, लॉस ऑफ 2 विकेट, श्रीराम 11 शिरडोन टीम राउंड द विकेट से प्रतीक तैयार। शॉर्ट पिच लाइन की गेंद, एक्स्ट्रा उछाल था इस गेंद के ऊपर, लेकिन व्हाइट बॉल का करार, क्योंकि ज्यादा ही हाइट यहां पर नजर आती हुई, और वाइड की मदद से यहां पर एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई 36 रन पहले 2 ओवर में चल रही थी 10 की औसत से रन रेट के हिसाब से, लेकिन इसी वाइड की मदद से मात्र 36 रन बने, अभी भी 12 की औसत से रन रेट जारी है। श्रीडोन टीम का कैच छोड़ा, उसका अंजाम यहां पर मिलेगा, गेंद जाती हुई सीमा पार, अंपायर का इशारा 6 रन। तो बिल्कुल यहां से शानदार छक्का मिलता हुआ बल्लेबाज प्रतीकेश वाजेकर के बल्ले से, और 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 42 रन। पहली गेंद बाउंसर फेंकी थी, यहां भी हाफ ट्रैकर बॉल था, और इस गेंद को भेज दिया सीमा रेखा बाउंड लाइन के बाहर। 6 रन। वाइड यॉर्कर डालने की कोशिश, अपने फॉलो थ्रू में रोकने में कामयाब होते हुए इस वक्त गेंदबाज प्रतीक उद्दार चलिए कमबैक करते हुए अपने टीम के लिए। टीम का स्कोर अभी भी रुका हुआ 42 रन, स्थिति बहुत मजबूत है, लगभग साफ नजर आ रहा है कि 60 का टारगेट अगर इस तरीके की बल्लेबाजी चलती रहेगी तो बना रहेगा। आयन मोबाइल शॉप युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव टीम के सामने। गेंद अच्छी थी, विकेट कीपर नहीं कलेक्ट कर पाए, और यहां पर अंपायर के फैसले का इंतजार, जी हां 22 के तौर पर यहां पर मिलता हुआ किस्मत का चौका शिरडोन टीम को। थैंक यू डीसी। 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल बात करेंगे 46 रनों के ऊपर 4 रन से दूर होगी श्रीराम 11 शिरडोन टीम। अपने टीम का सांघिक अर्धशतक यहां पर पूरा कर सकती है। फुल टॉस गेंद, बड़ा स्ट्रोक है, स्ट्रेट टू दी बॉलर ओवरहेड। लॉन्ग ऑन के रीजन में तेजी के साथ फील्डर आते हुए, लेकिन तेजी के साथ बल्लेबाज ने
2 रन यहां पर चुरा लिए और 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 48 रनों के ऊपर। प्रतीक उद्दार का ये ओवर बहुत ही महंगा साबित होता हुआ। पिछले 3 ओवर में रन थे मात्र 2 ओवर में रन थे 20 और उसके बाद इन 2 गेंदबाजों को काफी सारी मार मिलती हुई। कल भी हमने देखा था धारावी विपक्ष प्रेमनाथ 11 मुरबी के बीच में क्या हाई वोल्टेज मुकाबला आपके सामने नजर आया था। सिर्फ 43 का टारगेट मुकाबला, एक गेंद 3 पर लाकर खड़ा कर दिया था और क्या जबरदस्त फील्डिंग लॉन्ग ऑफ के रीजन में हमें देखने को मिली और इसी के साथ वो मुकाबला जीता धारावी 11 टीम ने। राइट आर्म ओवर द विकेट से प्रतीक तैयार, जबरदस्त गेंदबाजी, तेज गेंदें फेंकना अगर आदत है आपकी तो आप हाफ ट्रैकर की बॉल क्यों फेंकते हो जहां आपको मार मिली थी। यहां यॉर्कर परफेक्ट थी गेंद और डॉट बॉल की यहां पर समाप्ति होती हुई। टीम की बात करेंगे, अभी भी रन संख्या 48 रन स्कोर कार्ड पर बनती हुई। थोड़ा सा प्रेशर डालने की कोशिश गेंदबाजों की ओर से, जबरदस्त गेंदबाजी, हेलीकॉप्टर खोदने की कोशिश थी, आखिर के क्षणों में शानदार कमबैक किया गेंदबाज प्रतीक उद्दार ने और इसी के साथ 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। मात्र 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद श्रीराम 11 शिरडोन टीम की रन संख्या है 48 रन 2 विकेट के नुकसान पर। प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्याने छातीवर घाव, नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव, नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव, नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव, नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव। गावात शेतकरी घरात जन्माला ते आले, जनतेसाठी आयुष्य वाहून लोकनेते ते झाले, प्रकल्पग्रस्तांसाठी लढले केले उभे आंदोलन, 12.5% मिळवून दिले नाही होऊ दिले भूमिहीन। हॅलो यस प्रवीण, या दरम्यान ग्रामपंचायत वांगणीतर्फे वाजेचे आमचे विद्यमान सदस्य आदरणीय राजेश गरज साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र परिवार यांचे इथे आगमन झालं। मी त्यांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। द्या दीपा पाटलांचं नाव, नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव, नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं। थँक्यू डीजे। याच दरम्यान आपण पाहू शकाल वांगणीतर्फे वाजे अर्थातच खऱ्या अर्थानं वांगणी ग्रामपंचायतीचे सदस्य त्या ठिकाणी राजेश घरत यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांच्या समेत त्यांचा मित्र परिवार आपण या ठिकाणी पाहू शकाल। त्यांचं पुन्हा एकदा पाली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिंतामणी शेठ शेळके यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा स्वर्गीय सुरेश बुवा शेळके स्मृती चषक 2021 किंजल ट्रॉफी 2021 या स्पर्धेमध्ये मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। तो गेंदबाजी की कमान संभालते हुए चेतन कुटले टीम के कप्तान, टॉस हालांकि जीते जरूर थे लेकिन फील्डिंग करने का फैसला अभी तक असरदार साबित हो चुका है। लेकिन सामने बल्लेबाज है प्रतीकेश वाजेकर, लेफ्ट हैंड बल्लेबाज और उनका साथ देंगे नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अंकित, स्ट्राइक एंड पर अंकित वाजेकर, माफ कीजिएगा, और प्रतीकेश अभी भी नॉन स्ट्राइक एंड पर रहते हुए। जीवनदान मिला, जीवनदान का फायदा पूरी तरह से अपने टीम के लिए लेते हुए गेंदबाज चेतन राइट आर्म राउंड द विकेट से पहली गेंद फुल टॉस लॉन्ग ऑन को क्लियर करती हुई फील्डर मौजूद है। देखिए ये खराब संकेत है, इस तरीके से क्रिकेट आप क्यों खेल रहे हैं, लगातार कैचेज छूट रहे हैं और इसका भुगतान मात्र आपके गेंदबाजों को भुगतना पड़ रहा है। चलिए खुशनसीब की बात है कि दूसरे के लिए पलट रहे थे बल्लेबाज लेकिन आखिरकार रनआउट के तौर पर शिकार मिला बल्लेबाज अंकित वाजेकर। बैक टू द पवेलियन। दिलं जीवनाचं योगदान दिबा पाटलांनी, केलं सर्वांचं कल्याण दिबा पाटलांनी, केलं सर्वांचं कल्याण दिबा पाटलांनी, केलं सर्वांचं कल्याण दीपा पाटलांनी, केलं सर्वांचं। क्या बात है मैडी, ये जो मैदान आप देख रहे हैं पूरा ये जो एयरपोर्ट है वो बिल्कुल हमारे दिवंगत दीपा पाटिल साहब की देन है। जिस तरीके से शेतकरी आंदोलन के लिए जिन्होंने काफी संघर्ष किया और न्याय उनको दिया और उनकी जो सुमधुर संगीत मैडी डीजे और यकीनन इस एयरपोर्ट को दीपा पाटिल दिवंगत नाम जरूर दिया जाएगा, कतई संदेह नहीं है। यहां पर बात करेंगे चेतन कुटले की पहली गेंद
कैच जरूर छूटा लेकिन सिंगल तो जरूर मिला, लेकिन रनआउट के तौर पर शिकार मिलते हुए स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आते हुए प्रतीकेश वाजेकर स्ट्रॉन्ग बॉडी लैंग्वेज के ताकतवर बल्लेबाज है। इनके बल्ले से अब तक एक छक्का बेहतरीन निकला है और छक्कों की क्या तलाश हो पाएगी। शॉर्ट पिच बाउंसर गेंद थी, इस गेंद को खेल दिया डीप बैकवर्ड स्क्वायर लेग से मारे का बाउंड लाइन के बाहर। अंपायर का इशारा यहां पर आता हुआ 4 रन। आई दर्शन घेन मी तुझ डोंगरावर हे बघीर थैंक यू डीजे। पावावर। इसी 4 रनों की मदद से 50 रन मुकम्मल होते हुए श्रीराम 11 शिरडोन टीम के 53 लॉस ऑफ 3 विकेट। क्या यहां पर अभी भी 4 गेंदों का खेल बचा हुआ है? जो कैच छूटा है बैट्समैन प्रतीकेश का, उसका पूरी तरह से फायदा लेते हुए अपने टीम के लिए जानते हैं क्या करना है और उसी अनोखे अंदाज से बल्लेबाजी होती हुई। देखिए यहां पर यॉर्कर का प्रयास किया था रोशन। जितनी भी गेंदें यॉर्कर डाली है, खास करके फील्डिंग करने वाली टीम के गेंदबाजों ने, नांदगांव टीम के गेंदबाजों ने के वहां पर दिक्कत ही हुई है शिरडोन टीम के बल्लेबाजों के सामने। 22 का इशारा यहां पर, और यहां पर देखिए इस्तेमाल किया था एक यॉर्कर का और पूरी तरह से बल्लेबाज बीट होते हुए तब तक 1 रन 22 के तौर पर 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 54 रनों के ऊपर। अभी भी 3 गेंदों का शेष खेल बचा है। ऐसे हालातों में एक आध बड़ा हिट आएगा बल्लेबाज निखिल चौधरी के बल्ले से, तो निकेश चौधरी के बल्ले से तो शायद और भी बड़ा टोटल सेट हो जाएगा। लेफ्ट हैंड बैट्समैन है, पिछले बल्लेबाज आउट होकर लौटे थे। चलिए अच्छा संकेत है कि इनके पास लेफ्ट हैंड बैट्समैन भी है, लेफ्ट हैंड बॉलर भी है, तो 2 प्लस पॉइंट एडवांटेज हो गए। क्योंकि जो परफॉर्मेंस रहता है लेफ्ट हैंड बॉलर का राइट हैंड बैट्समैन के सामने, वो आज आपको जरूर देखने को मिलेगा। चेतन राउंड द विकेट से तैयार, फुल टॉस गेंद, शॉट बढ़िया है लेकिन फील्डर वहां पर प्रतीक हुद्दार मौजूद है। अच्छी फील्डिंग होती हुई लॉन्ग ऑफ के रीजन में, और यहां पर विकेट और एक गिरता हुआ श्रीराम 11 शिरडोन टीम का। आई दर्शन घेन मी तुझ डोंगरावर हे बघीर पावावर अगदी डोल्यावर आज गुलाला उडविला माय तुझे प्रेमावर सारी नेसून हिरवी हरणाय नज बसली डोंगरावर तुझा मैना गाईन मी तुझ डोंगरावर हे बघीर। तो बल्लेबाज यहां पर आउट होते हुए निकेश चौधरी जो बिना खाता खोले लौटे पैवलिंग की तरफ, और एक बड़ा विकेट गिरता हुआ। टोटल 4 विकेटें गंवाई है अभी तक श्रीराम 11 शिरडोन टीम ने। प्रभाकर टकले सबसे अनुभवी खिलाड़ी, एक समय था ओपन बल्लेबाजी कर रहे थे और सबसे मशहूर बल्लेबाज के तौर पर नवाजा जाता है, लेकिन आज भी अपने टीम के लिए मिडिल ऑर्डर्स की भूमिका यहां पर निभाते हुए 2 जीवनदान 3 जीवनदान के आधार पर अभी तक यहां पर बल्लेबाजी करते हुए प्रतीकेश वाजेकर। बची भी 2 गेंदें हैं, इन 2 गेंदों के ऊपर क्या अंजाम, अपनी मेहनत खुद लिख पाएंगे, अपनी किस्मत ये भी देखने वाली बात बन जाएगी। ओवर द विकेट से हाबले हेलीकॉप्टर खोदने की कोशिश, लॉन्ग ऑन में फील्डर वहां पर मौजूद है। अच्छी फील्डिंग तेजी के साथ दौड़ लगाते हुए, क्या यहां मौका बनेगा दूसरी का, लेकिन बल्लेबाज को यहां पर लौटना पड़ेगा। रन आउट के तौर पर 5वां झटका मिलता हुआ शिरडोन टीम को। गावान लोडाला बिल्डर गावान लोडाला, गावान लोडाला बिल्डर गावान लोडाला, हे गावान लोडाला बिल्डर गावान लोडाला, आता दारूला सोडाला आमचे कमरेला घोडाला। तो आखिरी गेंद पहले पारी की, जबरदस्त यहां से वापसी करते हुए गेंदबाज चेतन खुडले। हालांकि एक चौका जरूर खाया इन्होंने, लेकिन अच्छी कमबैक करते हुए अपने टीम के लिए। आखिरी गेंद तैयार, प्रभाकर ऑन साइड में इरादा था, फील्डर वहां पर मौजूद है, तब तक 1 रन मुकम्मल। थ्रो करे दूसरे के लिए कोशिश, जी हां यहां पर दूसरा रन जरूर कंप्लीट होगा और इसी के साथ ओवर नंबर 5वां हुआ कंप्लीट। और पहले पारी का खेल समाप्त होने के बाद 5 ओवरों में टोटल कुल मिलाकर रन बनाए 57 रन, जीतने के लिए 58 रनों का टारगेट है। इस वक्त बात करेंगे आयन मोबाइल शॉप युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव टीम के लिए। एक बार आंकड़ों के ऊपर नजर डालेंगे। 2 ओवर फेंके मयूर फड़के ने, टोटल रन खर्च किए इस गेंदबाज ने मात्र 24, सफलता केवल 1 मिलती हुई। मनीष फड़के ने 1 ओवर 11 रन, और उसके बाद प्रतीक हुद्दर ने 1 ओवर 13 रन, और चेतन खुडले ने 1 ओवर 9 रन, 1 सफलता, कुल मिलाकर 57 बने। बैटिंग पर एक बार नजर डालेंगे, मात्र तारीफ करेंगे प्रतीकेश वाजेकर की, जिस बल्लेबाज को जीवनदान मिला 13 गेंदों में 22 रनों की शानदार पारी के लिए। और दूसरे बल्लेबाज है 7 बॉल 12
अंकित वाजेकर और प्रदीप मुकादम ने 6 गेंदों में 10 रन की। 3 बल्लेबाजों ने काफी अच्छी बल्लेबाजी की और पहले बल्लेबाजी करते हुए 57 रन ठोके। 58 रनों का लक्ष्य किस तरीके से भेद पाएगी, इसका सेकंड इनिंग्स में विवरण करने के लिए हम माइक्रोफोन पर जोड़ेंगे रोशन पाटिल, मैन फ्रॉम तारा। तब तक सुनिए मैडी की सुमधुर संगीत। त्या राजधानीवरती भगवनी शान आहे, भगवनी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. शिवबा संगे जिद्दीने ते मावळे लढले, लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले. शिवबा संगे जिद्दीने ते मावळे लढले, लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले. या मर्द मराठ्याची, या मर्द मराठ्याची म्हणून ताठ मान आहे, म्हणून ताठ मान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. चहूबाजूने होती किल्ल्याला त्या तटबंदी, नव्हती मोगलांना आक्रमणाची संधी. चहूबाजूने होती किल्ल्याला त्या तटबंदी, नव्हती मोगलांना आक्रमणाची संधी. थँक्यू. किल्ल्याच्या श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग, अरे देव आमचा छत्रपती एकच हिंदू वाघ. तर छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा. आणि या स्पर्धेच्या दरम्यान तुम्ही पाहता वांगणीतर्फे वाजेचे एक चांगले तरुण तडफदार असे व्यक्तिमत्व विद्यमान सदस्य आदरणीय राजेश गरज साहेब यांच्याकडून मात्र या संपूर्ण स्पर्धेला तब्बल 10,000 रुपयाचं डोनेशन आम्हाला लाभलं. त्याबद्दल मी त्यांचं या सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थाने एक युवक तरुण तडफदार असे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचं इथे आगमन आणि त्यांना मात्र या ठिकाणी चांगलं कार्य, चांगलं आर्थिक पाठबळ मात्र आमच्या आयोजन कमिटीला केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तर 58 धावा करायच्यात या सामन्यामध्ये आयन 11 नांदगाव संघाला आणि एका बाजूनं मात्र या ठिकाणी नक्कीच शिरडोन संघाला मात्र 58 धावा रोखायच्यात. शिरडोन गाव म्हटलं तर खऱ्या अर्थानं सशस्त्र क्रांतीचे पहिले जनक आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पावन पदस्पर्शानं झालेली भूमी. खऱ्या अर्थानं ब्रिटिश जुलमी राजवटीविरुद्ध पहिला अन्याय आणि लढा उठवणारे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पवित्र स्मृतीचं आपण अभिवादन करूया. बोलूया आपण आमच्या अतिथी मंचाकडे. सन्मान होईल या ठिकाणी अतिथी मंचावरती मी ज्यांचा नुकताच उल्लेख केला, वांगणीतर्फे वाजेचे एक डॅशिंग तरुण तडफदार असे विद्यमान सदस्य ग्रामपंचायतचे आदरणीय राजेशजी गरज साहेबांचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक चिंतामण शेठ शेळके आणि संगम गरत यांना विनंती करतो आपल्या पवित्र शुभ हस्ते राजेशजी गरत या साहेबांचा पण इथे सन्मान करायचा आहे. वांगणीतर्फे वाजे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि युवा दमदार नेतृत्व आदरणीय राजेश गरज साहेब यांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. मायेची उपदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. तब्बल 10,000 रुपयाची धनराशी मात्र त्यांनी आम्हाला या आयोजनासाठी नक्कीच दिली आहे. त्याबद्दल त्यांचं मी पुन्हा एकदा संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार होतोय शिरोडन संघाचा अंकित वाजेकर. अंकित वाजेकर हा गोलंदाज तुम्ही पाहता. समोर चेतन कुटले आणि एका बाजूला मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडकडे फलंदाज आहे तो म्हणजे नांदगाव संघाचा मनीष फडके. दोन्ही खेळाडू मात्र ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूने मात्र एक खूप चांगला खेळाडू अंकित वाजेकर पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज. लेफ्ट हँड तुम्ही पाहता या ठिकाणी बॉलर आहे. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल उडवला यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय आणि यावेळेस मात्र मिळतोय यस पंच निर्णय देतील पहिल्या बॉलवरती मात्र या 6 धावा.
पार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार सुरुवातीच्या बॉलवरती मात्र आक्रमण केलं चेतन कुठले आपण पाहिला पिल्ले कॉलेजच्या मैदानावरती मात्र दिग्गज संघ होते आणि त्या संघातून मात्र एकमेव असा खेळाडू त्याला मात्र मालिकावीर म्हणून स्पोर्ट्स सायकल देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता आणि या खूप चांगली इनिंग मात्र त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये या खेळाडून साकारली होती पूर्णपणे इम्प्रेस केलं होतं तमाम प्रेक्षकांना तो चेतन कुठले नांदगाव संघाचा स्ट्रायकिंग एंडकडे आहे बॉलिंग मागवती गोलंदाज तयार अंकित बाजेकर प्रतिभावंत असा खेळाडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता यावेळेस मात्र शॉर्ट पॉइंटच्या दिशेने मात्र झेल पकडला गेलाय पहिला धक्का बसतोय आयन स्पोर्ट्स नांदगाव संघाला चेतन कुठले बॅक टू द पॅव्हिलियन मारती है करंट मारती है देखो ये लड़की करंट मारती है मारती है करंट मारती है देखो ये लड़की करंट मारती है आणि इथे मात्र हा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न ज्या गतीनं बॉल खऱ्या अर्थानं बॅटमध्ये येणं अपेक्षित होता ती गती मात्र बॉलरने या ठिकाणी दिली नव्हती थोडासा व्हेरिएशन केलं स्लोवर पद्धत चेंडू फेकला आणि त्यानंतर मात्र शॉर्ट पॉईंटच्या हातामध्ये मात्र हा झेल देऊन मात्र फलंदाज बाद झाला तुम्हाला चेतन कुठले भरपूर मोठा धक्का असेल खऱ्या अर्थानं आयन स्पोर्ट्स नांदगाव संघासाठी पहिला धक्का 6 धावसंख्येवरती बसला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो मयूर फडके आणि एका बाजूने असेल फलंदाज तो म्हणजे मनीष फडके मयूर आणि मनीष दोन भावांची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे अंकित वाजेकरनं केलेलं कमबॅक तुम्ही पाहता या ठिकाणी खूप चांगला असा चेंडू फेकला आणि त्यानंतर मात्र एक वेगळी ऊर्जा संचारली या ठिकाणी मात्र शिरडोन संघाच्या सर्व खेळाडूंमध्ये 6 धावसंख्येमध्ये हा पहिला धक्का बसला बरेचसे प्रेक्षक मात्र साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करत असतील त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेचे मुख्य आयोजक चिंतामण शेठ शेळके यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय यावेळेस देखील एश लागली आणि त्यानंतर मात्र दुसरा धक्का बसतोय तो म्हणजे नांदगाव संघाला आल्या पावली माघारी परतावा लागेल तो म्हणजे फलंदाज मयूर फडकेला मयूर थँक्यू रोशन इथे मान्यवरांना सन्मानित केलं जाईल जयेश वतारे मानगाव बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सदस्य आहेत आणि शरीर श्रेष्ठ स्पर्धेमध्ये आपण त्यांना नक्कीच पाहता तर जयेश वतारे मानगाव बॉडी बिल्डर्स यांना इथे या स्पर्धेचे आमचे बॉडी बिल्डर्स संगम यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे त्याच्यानंतर अमर सकपाल साहेब इंडस्ट्रीज बँक मॅनेजर यांना देखील या स्पर्धेच्या वतीने इथे सन्मानित केलं जाईल मी संगम भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे बँक मॅनेजर इंडस्ट्रीज बँकचे मॅनेजर अमर सकपाल यांना या स्पर्धेच्या वतीने इथे सन्मानित केलं जाईल आणि त्याच्यानंतर अजय गायकवाड यांना देखील विनंती करतो की आपण देखील यावं आपल्याला देखील या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जाईल येस ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स यावेळेस मात्र कमबॅक केलं सामन्यामध्ये तुम्ही आता अंकित वाजेकरनं 2 गडी बाद केल्यानंतर थोडंसं चिंतेचं वातावरण नांदगाव संघाच्या खेम्यामध्ये निर्माण झालं आता मात्र पार्टनरशिप खूप महत्त्वाची असेल दोन खेळाडूंमध्ये एक चांगली भागीदारी रचावी लागेल आणि त्यानंतर मात्र खराब चेंडूची प्रतीक्षा करून आक्रमण करावं लागेल ते म्हणजे नांदगाव संघाच्या फलंदाजानं आयन स्पोर्ट्स नांदगाव संघ तुम्ही पाहता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि एका बाजूने आपण पाहतो शिरडोन संघ शिरडोन संघ खूप ताकदवर संघ आहे दोन्ही एक मुंबई गोवा हायवेवरती बसलेला हा गाव शिरडोन आणि एका बाजूने मात्र आपल्या या पलसपाट्याच्या फाट्याच्या अगदी बाजूला बसलेलं गाव म्हणजे नांदगाव अकुट टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले त्यानंतर मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटच्या मधून मात्र बॉलला ढकललाय सरळ चाललाय बॉल डीप बॅकवर्ड एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर मात्र हा चौकार चांगला शॉट सिलेक्शन होता आणि इथे मात्र हा चौकार आलाय या चौकाराच्या मदतीनं मात्र तुम्ही आता नांदगाव टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 2 गडी बाद 10 धाबा संत आणि संयमी खेळ 11.40 हा आस्किंग रन रेट असेल शेवटच्या षटकापर्यंत नांदगाव संघाला त्यामुळे एखादं षटक जरी मोठं आलं नांदगाव संघासाठी तरी या सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करू शकेल नांदगाव संघ इथे मात्र विकेट टिकवावी लागेल खेळपट्टीमध्ये खूप महत्त्वपूर्ण असेल नांदगावसाठी हा सामना शफल झाले होते इथे मात्र खूप चांगला चेंडू टप्पा पडतो थोडासा बाहेरच्या दिशेने बळतोय आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल पहिल्या षटकाचा
पॉवर प्लेचा खेळ इथे समाप्त झाला आणि पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 10 ही धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती लागली गेली आहे. छत्रपतीच्या शूर मर्दानो होऊ नका बेईमान, होऊ नका बेईमान, तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन. जय भवानी. थँक्यू. आपण या ठिकाणी पाहतोय खऱ्या अर्थानं राजेशजी घरत साहेब वांगणीतर्फे वाजेचे आमचे विद्यमान सदस्य, त्यांनी मात्र आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला आणि आपली भेट मात्र दिली आहे आणि ते मात्र इथून प्रस्थान करत असताना तुम्ही पाहताय चांगलं असं आयोजन आणि नियोजन आणि त्या आयोजनामध्ये मात्र मान्यवरांची उपस्थिती खूप प्रार्थनीय असेल आमच्या सर्व आयोजन कमिटीसाठी. इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. त्यानंतर बॉलिंग मार्कमध्ये बॉलर तयार होतोय भालचंद्र कातकरी. खऱ्या तर आणखीन एक चांगला प्रतिभावंत खेळाडू आणि मी नक्कीच प्रदीप मुकादमचं कौतुक करेन, कारण आपल्या गावातील आपल्या आदिवासी समाज बांधवातील हा एक चांगला खेळाडू आहे आणि त्याला मात्र रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी देखील स्वतः घरच्या संघामध्ये मात्र प्रदीप मुकादम यांनी करून दिली. त्याबद्दल मी त्याचं कौतुक करीन आणि भालचंद्रला देखील शुभेच्छा देईल. एक चांगला खेळाडू आहे या संघाचा भालचंद्र कातकरी. दुसरं षटक आहे राईट ओव्हर द विकेट. समोर फलंदाज तयार. यावेळेस फुलरलेन बॉल होता आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये मात्र बॉल पकडलाय. पहिला बॉल मात्र हा डॉट फेकलाय आणि त्यानंतर मात्र एक वेगळा आत्मविश्वास देखील या गोलंदाजामध्ये संचारला गेला असेल, कारण चांगला खेळाडू आहे. चांगली बॅटिंग आणि तेवढीच चांगली बॉलिंग ही खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता भालचंद्र कातकरची ओळख आदिवासी समाजामध्ये आपण जर पहिला अनेक मोठमोठ्या स्पर्धा आम्ही पाहिल्या, त्या स्पर्धांमध्ये मात्र या खेळाडूने भरपूर इम्प्रेस केला आहे. मग सांगुर्ली गावचा विष्णू कातकरी असेल, त्यानंतर आपण याचा उल्लेख करू भालचंद्र कातकरीचा आणि त्यानंतर कोंडेबाचा समाधान कातकरी असेल. असे खेळाडू आहेत की खऱ्या अर्थानं त्यांनी समाजासाठी देखील चांगलं कार्य या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये करून दाखवलं आहे आणि आज मात्र आपण पाहतो शिरडोनच्या प्लेइंग 11मध्ये या खेळाडूची वर्णी लागली आहे. त्याला देखील आपण शुभेच्छा देऊया. इथे मात्र तुम्ही पाहता मनीष फडके आणि मनीष कुटले हे 2 खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. सँडी पालकर स्क्वेअरलेग पंचाच्या भूमिकेमध्ये आणि एका बाजूने मेन अंपायर जीवन गावण. खूप चांगलं कार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही पाहताय. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 48 धाब्याची गरज आहे आणि या येणाऱ्या 23 चेंडूमध्ये मात्र या 48 धावा कराव्या लागतील आयन स्पोर्ट्स नांदगाव संघाला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे तो म्हणजे मनीष फडके. इथे मात्र तुम्ही पाहता वेगळा फटका खेळायचा होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि पंच मात्र निर्णय देतील. खेळाडू मात्र पूर्णपणे सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय आणि या मात्र 2 धाबा मिळतील त्या म्हणजे आयन स्पोर्ट्स नांदगाव संघाला. चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं. यावेळेस मात्र कम्युनिकेशन नव्हतं आणि त्यानंतर मात्र ही तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे दोन्ही खेळाडूंनी. मनीष खुटले आणि मनीष फडके हे 2 खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र थोडंसं संभ्रम निर्माण झालंय शिरोडन संघाच्या खेमामध्ये. ज्या ठिकाणी सिंगल होती तिथे या 3 धावा खर्च केल्यात आणि या अशा धावा निर्णायक क्षणाला अंतिम क्षणाला खूप महागड्या ठरतील. बॅटकट असेल की लेग बाईस हे देखील दर्शवायचं जीवनदादा पंच. तर ही धाव असेल अवांतर की बॅटकट, 22ची धाव असेल कारण खूप महत्त्वपूर्ण असेल हा निर्णय. इथे मात्र बोनसच्या स्वरूपात 3 धाबा आल्या आणि या 3 धाब्याने मात्र संघ पुढे चाललाय. या ठिकाणी आयन स्पोर्ट्स नांदगाव संघाची धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती लागली गेली आहे. 2 गडी बाद 13 धाबा. मी उल्लेख केला पार्टनरशिपचा, भागीदारी आता मात्र खूप गरजेचा आहे. जर का एक 20-25 धावांची भागीदारी जर या 2 खेळाडूंनी केली तर मात्र हा सामना सोपा होईल, कारण नांदगाव संघाच्या टीममध्ये आतापर्यंत प्रतीक हुद्दारसारखा एक आक्रमक फलंदाज सेफ आहे आणि तो जर खेळपट्टीत आला तर मात्र नक्कीच चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट भालचंद कातकरीचा बॉल या मध्ये लॉफ केला होता. इथे मात्र इलिव्हेशन नव्हतं, बॉल हवेमध्ये आणि झेल पकडला गेलाय लॉंग ऑफच्या दिशेने. आणखीन एक धक्का बसलाय आयन स्पोर्ट्स नांदगाव संघाला. दो में से एक गया, एक का ये मटका, तीसरा है टपका. मनीष कुठले पास झाला आणि मनीष फडके मात्र मैदानाच्या आतमध्ये. आम्ही ज्या खेळाडूचा नुकताच उल्लेख केला त्यातनं नांदगाव संघाचा प्रमुख खेळाडू प्रतीक खुद्दार मात्र मैदानाच्या आतमध्ये चाललाय. मधल्या काळामध्ये मात्र व्यवसाय क्षेत्रामध्ये देखील त्यांनी पाऊल आपलं ठेवलंय आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाला मी विनंती करेन, आपल्याला जर योग्य दरात आणि खूप चांगल्या पद्धतीने मात्र एक चांगली सर्व्हिस जर हवी असेल तर तुम्ही जरूर पनवेल सोसायटीमध्ये आयन मोबाईल शॉपला जरूर भेट द्या.
आपल्या ग्रामीण भागातील खऱ्या अर्थाने व्यावसायिक आहे, त्यांना चांगला प्रचंड प्रतिसाद द्या त्यांच्या या व्यवसायासाठी. प्रतीक उद्धार नॉनस्टॉकिंग एंडकडे यावेळेस फुलटॉस बॉल होता, इथे मात्र शपळून घेण्याचा प्रयत्न होता आणि मनीष फडके मात्र इथे बीट झालाय. थोडंसं हाईट फॅक्टर ओळखलं पंच जीवन गावण यानं, कारण या बॉलवरती मात्र फलंदाज सेफ असेल. आपण पाहतो नांदगाव संघाचे बिग सपोर्टर कट्टर समर्थक कामकाज बाजूला ठेवून मात्र सकाळच्या सत्रापासून आमच्यासोबत आहेत. अनिकेत कुठले आमचे मित्र इथे, ते देखील सामना लाईव्ह एन्जॉय करतात, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. यावेळेस मात्र अडचणीमध्ये वाढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय भालचंद कातकरी या गोलंदाजाच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल, इथे मात्र हा बिमर बॉल घोषित केलाय. एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल, फ्रीडचा चेंडू फेकावा लागेल भालचंद्र कातकरी या फलंदाजाला आणि प्रतीक हुद्दार आलाय स्ट्रायकिंग एंडला. खऱ्या अर्थानं फलंदाजाला सेट होण्यासाठी मात्र एक चांगली संधी. इथे कशाही पद्धतीचा फटका खेळला तरी फलंदाज खऱ्या अर्थानं सेफ असेल. फक्त रनआउटची विकेट मात्र या ठिकाणी देता कामा नये या दोन खेळाडूंना. फ्रीडचा बॉल मात्र इथे फेस करेल तो म्हणजे प्रतीक हुद्दार, एक आक्रमक असा खेळाडू. आणि गोलंदाज मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा बॉल फेकेल फ्रीडचा चेंडू भालचंद्र कातकरी. आतापर्यंत टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 15 धावा, गडी बाद झाले 3. पूर्णपणे या ठिकाणी बांधून ठेवलंय ते म्हणजे चिरडोनच्या गोलंदाजांनी. फ्रीडचा बॉल एज लागली होती. मी पहिल्यांदा म्हटलं या ठिकाणी या बॉलवरती फलंदाज सुरक्षित असेल आणि प्रयत्न जरूर केले, परंतु कौतुक करावं लागेल भालचंद्र कातकरीचं. यावेळेस हा बॉल तुम्ही पाहता हाफ ट्रॅक पुढे लेनचा फेकला होता आणि त्याला मात्र एज लागून बॉल फर्स्ट स्लिपच्या हातामध्ये विसावला होता आणि त्यानंतर मात्र फलंदाज सुरक्षित असेल कारण हा बॉल होता फ्रीडचा. 15 धावा आहेत धावफलकावरती. आता मात्र पूर्णपणे चिंतेचं वातावरण आयन स्पोर्ट्स नांदगाव संघाच्या खेम्यामध्ये निर्माण झालंय आणि एका बाजूने मात्र कौतुक करावं लागेल ते म्हणजे गोलंदाज भालचंद्र कातकरीचं. राईट आर्म ओव्हर द विकेट, बॉल तयार भालचंद्र. इथे मात्र इनसाइड आउट, आपला क्लास, टेम्परामेंट, सर्व गोष्टी या फटक्यामध्ये आपण पाहिल्या आणि यावेळेस मात्र बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, सीमारेषा पार, 4 धाबेसाठी चौकार. हमको तेरे आशिक है सदियों पुराने, हमको तेरे आशिक है सदियों पुराने, चाहे तुम्हारे चाहे हमारे, चाहे तुम्हारे चाहे हमारे, हम भी जमाने से तेरे दीवाने, हम भी जमाने से तेरे दीवाने, चाहे तुम्हारे चाहे हमारे, चाहे तुम्हारे. थँक्यू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहता या ठिकाणी तब्बल 19 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात, म्हणजे येणारे 18 चेंडू आणि आता 39 धाब्याची गरज असेल. 18 बॉल आणि आता 39 धाबा प्रति षटक, 13.00च्या सरासरीने मात्र या धावा पूर्ण कराव्या लागतील आणि एका बाजूने मात्र या धावा डिपेंड कराव्या लागतील शिरडोन संघाला. 18 बॉलमध्ये 39 धावा रोखणं एक चांगलं आव्हान असेल तुम्ही माझ्या शिरडोन संघासाठी. एका बाजूने मात्र एखादं मोठं षटक जर आलं नांदगाव संघाच्या बाट्याला, जास्तीत जास्त मोठे लांब लांब षटकार आणि चौकार जर लगावले तर मात्र हा सामना थोडा सोपा होईल आयन स्पोर्ट्स नांदगाव संघासाठी. परंतु जर तरला फार महत्त्व नाही आहे, भविष्यवाणी करणे खूप कठीण ठरेल. ज्या पद्धतीनं ऑस्ट्रेलियन संघानं खऱ्या तर सर्व सिनियर क्रिकेट खेळाडूंना मात्र विश्वास दाखवला होता ज्यावेळेस आपला संघ भारतीय संघ 36 धावसंख्येवरती ऑल आऊट झाला होता की आम्ही मालिका पूर्णपणे जिंकू, परंतु त्या विपरीत घडवलं खऱ्या अर्थानं भारतीय संघानं. सर्व यंगस्टर होते त्या टीममध्ये आणि त्यांनी मात्र एक वेगळा इतिहास खऱ्या अर्थानं ऑस्ट्रेलियनच्या भूमीवरती रचला होता आणि ती मालिका आपण जिंकली होती. तसा खेळ मात्र या ठिकाणी हे 2 फलंदाज मैदानामध्ये करतील का? तुम्ही पाहता या ठिकाणी प्रतीक हुद्दार, एका बाजूला मात्र नक्कीच मनीष फडके हा खेळाडू. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, बॉल तयार, टप्पा पडते, बॉल थोडासा हाफ ट्रॅकर होता आणि चांगल्या पद्धतीने बॉलला बाउन्स देखील मिळाला आणि बॉल सरळ चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र समीकरण असेल 17 चेंडू आणि 39 धाब्याची गरज. थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. मी विनंती करतो आयोजन कमिटी मेंबर्स लगेच संगम जायचा पण तिसऱ्या पंचा भूमिकेमध्ये. अनिकेत वाजेकर या खेळाडूच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेला आणि इथे मात्र लगेचच तिसऱ्या पंचा भूमिकेमध्ये आमचे आयोजक संगम मात्र मैदानात ताबा घेतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे बरेचसे खेळाडू होते त्यांच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेला, ज्यामध्ये आपण आवर्जून उल्लेख करू श्रीलंकन एक माजी क्रिकेटर मुथय्या मुरलीधरन असेल, त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल वेस्ट इंडिजचा एक चांगला खेळाडू सुनील नारायण हा देखील एक चांगला खेळाडू त्यांच्या शैलीवरती आक्षेप घेतला होता, परंतु त्यांना मात्र चांगली कामगिरी करत पुन्हा एकदा या क्रिकेट विश्वामध्ये पुनरागमन केलं होतं आणि चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गोलंदाजावरती घेतलेला आक्षेप आणि त्यानंतर त्या गोलंदाजावर वाढलेलं दडपण या संधीचा फायदा उचवला आणि त्यानंतर मात्र हा चांगला फटका खेळून काढलाय. मनीष फडकेच्या बॅटमधून येतो या ठिकाणी 4 धावा त्या मिळतील त्या म्हणजे नांदगाव संघाला. तर या ठिकाणी थँक्यू मॅडी.
तर या ठिकाणी आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं इथे नांदगाव क्रिकेट संघाला सपोर्ट करण्यासाठी सुयोग खुटले नांदगाव यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं पुन्हा एकदा किंजल ट्रॉफी आणि त्याच्यानंतर स्वर्गीय सुरेश भाऊ शेळके स्मृतिचषक 2021 या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजावरती दबाव दडपण निर्माण केलं आणि त्यानंतर मात्र हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅकफुटला जाऊन मात्र खूप चांगला स्ट्रोक मनीष फडकेने लगावला होता आणि चौकार मिळतो तो म्हणजे आयन स्पोर्ट्स नांदगाव संघाला. कशाही प्रकारचं दडपण न स्वीकारता मात्र या ठिकाणी आपला नॅचरल खेळ मात्र दाखवावं लागेल अनिकेत बाजेकर या गोलंदाजाला. एक चांगला शैलीधराचा खेळाडू उर्द विकेट. इथे मात्र हा यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल. यावेळेस मात्र दांडी गुल परतावा लागेल मनीष फडके या फलंदाजाला. तुम जैसे चूतियों का सहारा है दोस्तों, तुम जैसे चूतियों का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा. एक विशेष सूचना पुन्हा एकदा याच क्रीडांगणावरती कालभैरव मैदान चिंचपाडा या मैदानावरती आई एकविरा मित्रमंडळ नांदगाव आयोजित आई एकविरा चषक 2021 हे शानदार पर्व तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ही स्पर्धा असेल 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीच्या दरम्यान 5 दिवस. या स्पर्धेमध्ये 32 ग्रामीण संघांना मात्र या ठिकाणी माफ करा 34 ग्रामीण संघ 1 दिवस 10चा पोल असेल. 34 ग्रामीण संघांना प्राधान्य दिलं जाईल. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असेल 1,11,111 रुपये. द्वितीय पारितोषिक असेल 55,555 रुपये. तृतीय पारितोषिक असेल 26,666 रुपये. चतुर्थ पारितोषिक असेल 26,666 रुपये. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजांना मात्र ब्रँडेड कूलर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी मात्र ब्रँडेड शूज दिले जातील आमच्या सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं. व्यवस्थापक असेल आई एकबिरा मित्रमंडळ, आदिमाया ग्रुप, चापेकर बंधू, आया निवा स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ नांदगाव यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येईल. परंतु आपण आज या मैदानामध्ये पाहतोय खऱ्या अर्थानं किंजल ट्रॉफी 2021 खऱ्या अर्थानं स्वर्गीय सुरेश बुवा शेळके स्मृतिचषक 2021 हे शानदार पर्व या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेस हा बॉल तुम्ही पाहताय टप्पा पडतो आणि एक विशिष्ट पद्धतीचा अँगल क्रिएट करून बॉल सरळ चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फलंदाज आहेत ते म्हणजे निशांत हुद्दार. दोन भावांची जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता मात्र अडचणीमध्ये वाढ होत चालली आहे ती म्हणजे नांदगाव संघाच्या वाटेला. परंतु एका बाजूनं प्रतीक हुद्दार हा खऱ्या अर्थानं संघाचा प्रमुख खेळाडू जोपर्यंत खेळपट्टी आहे तोपर्यंत नांदगाव संघ या सामन्यामध्ये सुरक्षित असेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र तुम्ही पाहताय शफल झाले होते फलंदाज. आणखीन एक हा डॉट बॉल सँडी पालकर मॅन फ्रॉम केवाले व्हायब्रेटर हंपायर म्हणून त्यांची प्रचिती. एका बाजूनं स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय. बराच काल त्यांनी मात्र टेनिस क्रिकेटसाठी दिला ते आमचे जीवन गावण मॅन फ्रॉम वाघीलबाडा. खूप चांगलं कार्य. आता मात्र हा डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतो नांदगाव संघावरती. आयन स्पोर्ट्स नांदगाव संघाला जर मात्र या ठिकाणी कमबॅक करायचं असेल तर मात्र एखादा मोठा फटका घ्यावा लागेल. इथे मात्र फटका फसलाय. मिड ऑफ मधला क्षेत्ररक्षक प्रदीप मुकादम बॉल खाली आला होता आणि त्यानंतर मात्र हा बॉल सेफ लँड झालाय. कशाही प्रकारची धाव घेतली नाही कारण प्रतीकला स्ट्राईक हवी आहे पुढच्या षटकामध्ये. आणि इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नांदगाव संघाची धावसंख्या लागली धाव फलकावरती ती म्हणजे 23 धावा. जीवनाचं योगदान दिबा पाटलांनी केलं सर्वांचं कल्याण. 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 दिबा पाटलांनी. अहो कोण होते दिबा पाटील? देशातील शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना 12.5% कायदा देणारे, कुळ कायद्यासाठी कुळाबा, अर्थातच आपला रायगड जिल्ह्यातील पहिला लढा उभारणारे, 1983चे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते असणारे, महाराष्ट्राचे पहिले उत्कृष्ट संसदपटू म्हणून सन्मान प्राप्त असणारे, अरे त्या दिबाला आधी पटवून द्या नाहीतर विधानसभेत कठीण होईल असे उद्गार तत्काल त्या काळचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मुखातून आणणारे, नवी मुंबई आणि नवीन औरंगाबाद वसवताना शेतकऱ्यांच्या जमिनी मातीमूल भावात खरेदी करून देणार नाही असा महाराष्ट्रातून पहिला आवाज उठवणारे खासदार, बहुसंख्य महाराष्ट्रातील पुरोगामी कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी उपसूचना करणारे, बहुमत असताना देखील त्या उपसूचनांना सरकारला फेटाळण्याची हिंमत झाली नाही असे व्यक्तिमत्व असणारे, शेतकऱ्यांच्या भूमिपुत्रांच्या प्रकल्पग्रस्तांचा योद्धा म्हणून आपण पुन्हा एकदा दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या या सर्व कामगिरीला इथून आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा करूया. आज खऱ्या अर्थानं आपण सर्वजण त्यांना देव मानतोय. त्याचं कार्य त्यांचं कार्य देखील खूप मोठं आहे. आपल्या समाजासाठी लढणारे एकमेव नेते
तर आता मात्र सामन्यामध्ये आहे 12 चेंडूमध्ये 35 धाब्याची गरज. तर या ठिकाणी महेंद्र फडके उर्फ पप्या यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावर. या स्पर्धेचे आयोजक नांदगाव गावचे आदरणीय महेंद्र उर्फ पप्या यांना विनंती करतो की यावं व्यासपीठावर. आपल्याला इथे आयोजक चिंतामणी शेळके आपल्याला इथे आमंत्रित करतात, आपण यावं. शेवटचे 12 बॉल आणि आता 35 धाब्याची गरज. गोलंदाजी मार्कमध्ये बॉलर तयार होतोय देवेंद्र मुकादम. भरपूर चर्चा या खेळाडूची झाली आणि बहुचर्चित रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूची निवड झाली आहे. आदित्य 11 काशीद म्हणजे प्रदीप मुकादम यांच्या संघामधून त्याला देखील खेळण्याची संधी मिळेल असा हा गुणवान खेळाडू. तर एका बाजूनं मात्र खऱ्या अर्थानं नांदगाव संघाचा संकटमोचक खेळाडू प्रतीक उद्दार स्ट्रायकिंग एनकडे आहे. बिग बॅटल आता मात्र दोन खेळाडूंमध्ये. रटम ओव्हर द विकेट पहिलाच बॉल. इथे मात्र पुढ्यात टाकला होता, बॉलला ड्राईव्ह केला ऑन साइड मध्ये. प्रतीक मात्र नक्कीच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत असताना या वेळेस मात्र कलेक्शन खराब केलं यष्टीरक्षकानं आणि इथे मात्र धोक्याची घंटा असेल खऱ्या अर्थानं शिरडोन संघासाठी. कारण मिळालेली संधी, त्या संधीचं सोनं मात्र करावं लागेल. एक एक चूक सामन्यामध्ये तुमच्या संघाचा पराभवाचं कारण ठरू शकतं आणि ती चूक मात्र यावेळेस मात्र यष्टीरक्षकानं केली आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. शेवटचे 11 बॉल आणि आता गरज आहे 33 धाब्याची. 11 चेंडू आणि 33 धाबा या सामन्यामध्ये विजयासाठी करायच्या आहेत. त्या म्हणजे आयन स्पोर्ट्स नांदगाव संघाला आणि एका बाजूनं मात्र 33 धाबा रोखायच्या आहेत श्रीराम स्पोर्ट्स शिरडोन संघाला. खूप निर्णायक षटक असेल यावेळेस. आता गोलंदाज देवेंद्र मुकादमचा एक चांगला खेळाडू आहे. दोन्ही दिशेने मात्र एका ऍक्शन मध्ये बॉलला वळवण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज या धावांमध्ये या खऱ्या अर्थानं संकट वाढवेल नांदगाव संघासाठी की एका बाजूनं प्रतीक हुद्दार आपलं टॅलेंट या मैदानावरती दाखवेल. यावेळेसचा बॉल हाफ ट्रॅकर होता, टप्पा पडतो आणि त्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने निघतोय. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर वाढलं यावेळेस मात्र आयन स्पोर्ट्स नांदगाव संघावरती. समीकरण बनलं शेवटचे 10 चेंडू आणि आता मात्र 33 धाब्याची गरज. 10 बॉल 33 धाबा. निर्धाव चेंडू मात्र नक्कीच अडचणी वाढवतील नांदगाव संघासाठी. फुलटॉस बॉल मध्ये कन्वर्ट करायचं होतं, यावेळेस मात्र गती बॉल मध्ये दिली आणि त्यानंतर मात्र जो अडथळा खऱ्या अर्थानं शिरडोन संघासाठी निर्माण होणार होता तो अडथळा दूर करण्यामध्ये यश आलंय. गोलंदाज देवेंद्र मुकादमला परतावा लागेल प्रतीक हुद्दार या फलंदाजाला. लाइन मारने का नहीं, क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. 15 तो हो गया 16 में लग गया आई जवानी पटरी पे. पाउंड लाइन मारने का नहीं, अरे क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब. थँक्यू सो मच. यावेळेस मात्र दाखवून दिलं देवेंद्र मुकादमनं का या खेळाडूला खऱ्या बहुचर्चित रायगड प्रीमियर लीग मध्ये माझी निवड झाली आहे. अप्रतिम कामगिरी. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, फक्त 2 धावा खर्च केले आणि प्रमुख फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलं देवेंद्र मुकादम या गोलंदाजाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय नरेश खुटले. आणखीन एक चांगला आक्रमक खेळाडू मैदानाच्या दिशेने जातो. यावेळेस मात्र बॉलला थोडासा टॉस केलाय परंतु आउट स्विंगर होता बॉल. भरपूर ऑफस्टिकच्या बाहेर चाललाय बॉल. मात्र या ठिकाणी पंचांनी वाईट घोषित केलाय. आता मात्र इक्वेशन बदललं गेलं. शेवटचे 9 बॉल आणि 32 धाब्यांची गरज. 9 चेंडू आणि 32 धाबा. या षटकातील हे 3 चेंडू भरपूर काय सांगून जातील नांदगाव संघाला. या 3 चेंडूमध्ये धाबा येणं गरजेचं आहे. ओव्हर द विकेट. अकुट टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले होते आणि त्यानंतर बॉलला पुल करायचा होता. फाईन लेग मधला क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये येऊन मात्र हा झेल कॅरी केलाय. परतावा लागेल नरेश खुटले या फलंदाजाला. मित्राया तुमची घाई नका लावू गठोड बांधायला. येऊ कशी तशी मी नाही हो, येऊ कशी तशी मी नाही हो, येऊ कशी तशी मी नाही हो, येऊ कशी तशी मी नाही हो. 8 बॉल आणि आता 32 धाब्याची गरज. वेगवेगळ्या इंटरव्हल नंतर मात्र विकेट घेण्यामध्ये यश आलं शिरडोन संघाला. हेच खऱ्या अर्थानं या ठिकाणी कारण ठरेल कदाचित तुम्ही पाहताय ना नांदगाव संघाच्या पराभवासाठी. आमचे बिंगारी गावचे आमचे मित्र निखिल परदेशी आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मात्र त्यांच्याकडून मात्र नांदगाव संघाला आणि या संपूर्ण आयोजनात शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. यावेळेस मात्र 8 बॉल 32 धावा असताना आणखीन एक चांगला बॉल. इथे मात्र निशांत उद्दार मात्र या ठिकाणी संभ्रमामध्ये पडलाय. ज्यावेळेस टप्पा पडला होता असा वाटलं होता बॉल आउटसाईडला निघेल परंतु बॉल सरळ त्याच्या नाकाजवळून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. हे खऱ्या अर्थाने या गोलंदाजाचं वैशिष्ट्य राहिलंय. एकाच अँगलनं मात्र दोन्ही बाजूने बॉल बनवण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे. 7 बॉल 32 धावा. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल. कौतुक करावं लागेल एकदा जोरदार टाळ्या उद्या या ठिकाणी देवेंद्र मुकादम या गोलंदाजासाठी.
फक्त 3 धावा खर्च केल्या या गोलंदाजांनी या षटकामध्ये आणि त्यानंतर मात्र समीकरण असेल 6 चेंडू 32 धावा. मारून घोड्याला नाच निघाला शुभ माझा राजा महाराष्ट्राची मायभूमी सांगे रुबाबच्याचा महाराष्ट्राची मायभूमी सांगे रुबाबच्याचा मारून घोड्याला नाच निघाला शुभ माझा राजा मारून घोड्याला नाच निघाला शुभ माझा राजा मारून घोड्याला नाच निघाला शुभ माझा राजा. थँक्यू. चला मुरबी टीमचे कॅप्टन आपण देखील इथे यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. लगेच आपण पुढच्या सामन्याकडे वळणार आहोत या 7 चेंडू नंतर. 6 बॉल आणि आता 32 धाबा करायच्या ते निर्णायक वेळेसाठी. त्या म्हणजे नांदगाव संघाला अशक्य असं काही नाही या क्रिकेटमध्ये. ज्याप्रमाणे दाखवून दिलं होतं विनोद भगतसारखा एक चांगला गोलंदाज आणि त्या गोलंदाजीवरती मात्र 39 धाबा केल्या होत्या सध्याच्या घडीतला एक इन्फॉर्म खेळाडू करण मडबी गावठाण संघाचा. तशी खेळी मात्र या ठिकाणी कोणता खेळाडू साकारेल का हा प्रश्न मात्र नांदगाव संघाच्या संपूर्ण समर्थकांमध्ये निर्माण झाला असेल. 6 बॉल आणि आता 32 धाबा. समोर फलंदाज आहे तो म्हणजे रुपेश कुटले. बॉल तयार. यावेळेस निकेश चौधरी आउट अपील केली होती आणि इथे मात्र ही सिंगल रन मिळेल. तब्बल 5 चेंडू निशान या ठिकाणी डॉट केला तरी देखील आत्मविश्वास दाखवते. अजूनही माझ्यामध्ये क्षमता आहे. अखेरच्या क्षणाला मात्र पराभवाचं मी अंतर देखील कमी करू शकतो. कदाचित सामन्याला कलाटणी देखील देऊ शकतो. हा विश्वास त्याने स्वतःवरती दाखवलाय. त्या विश्वासानं मात्र या ठिकाणी खेळ करावा लागेल. प्रतीक हुद्दार त्यानंतर निशांत आणि त्यानंतर प्रशांत हुद्दार हे 3 भाऊ. इथे मात्र हा 6वा बॉल डॉट फेकलाय खऱ्या अर्थानं निशांतसाठी आणि पूर्णपणे मात्र या ठिकाणी बॅकफुटला चालला. यावेळेस मात्र आयन स्पोर्ट्स नांदगाव संघ भरपूर अपेक्षा घेऊन मात्र हा संघ मैदानामध्ये उतरला होता. परंतु कौतुक करावं लागेल शिरोडण संघाच्या खेळाडूंचं. 4 बॉल आणि आता गरज आहे 31 धाब्याची. 4 चेंडू आणि 31 धाबा. लोअर फुल टॉस बॉल इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढला. एक सिंगल मात्र ॲड होईल शिरोडण टीमसाठी. मात्र खऱ्या अर्थानं रायगड प्रीमियर लीगचे कार्याध्यक्ष मंगेशजी बाकडीकर यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्या त्या संपूर्ण आयोजनाला. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. बहुचर्चित रायगड प्रीमियर लीग येत्या 2 फेब्रुवारी म्हणजे मंगळवारी त्या स्पर्धेचं नक्कीच आगमन होईल. तर आम्ही विनंती करतो YCC हर्षरे 11 मुरबी संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. इथे लगेच मॅच आपला खेळला जाईल. येस रोशन. येस मी संकेत पाटील मुरबी टीमचे कॅप्टन आहे. त्यांना विनंती करतो आपण यायचं आहे. सर्वेश ठाकूरनं मात्र पहिल्या सामन्यामध्ये भरपूर इम्प्रेस केलं. त्या खेळाडूचा त्या संघाचा सामना मात्र आता विजेत्या संघासोबत खेळला जाईल. आणखीन एक डॉट बॉल. दडपण आणि प्रेशर वाढवण्याचं काम मात्र या ठिकाणी शिरोडण संघाच्या गोलंदाजानं केले. ज्यामध्ये तुम्ही पाहता देवेंद्र मुकादमनं अफलातून गोलंदाजी केली. फक्त 3 धाबा खर्च केल्या. त्यानंतर भालचंद्र कातकरने देखील चांगलं षटक हाताळलं होतं. फक्त 4 धाबा खर्च केल्या होत्या. एक विकेट घेण्यामध्ये यश आलं होतं आणि पूर्णपणे डॉमिनेट केलंय. यावेळेस मात्र नांदगाव संघाच्या फलंदाजांना संपूर्णपणे या ठिकाणी मात्र बिकट अवस्था दयनीय अवस्था झाली नांदगाव संघाची आणि हा सामना मात्र या ठिकाणी संपलाय. या सामन्यामध्ये मात्र विजय संपादन केलंय तर म्हणजे श्रीराम स्पोर्ट्स शिरोडण संघानं. चला दोघांनी पण लाईनअप करा. मी विनंती करतो नांदगाव संघ आणि एका बाजूने शिरोडण संघ आपण लाईनअप करून एकमेकांना